रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा 90वा भाग. गेल्या भागात आपण थोडं राजकारण आणि समाजकारण असं म्हटलं होतं आणि त्यावरती मी काही बोललेलो होतो. आज त्याच भागाचा थोडं एक्सटेन्शन आपण बोलूयात. गावामध्ये राजकारण जे चालतं ते पक्ष, ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हा राजकारणाचा एक पैलू झाला. पण या पक्षीय राजकारणांच्या पलीकडे जाऊन, या पॉवर स्ट्रक्चरच्या पलीकडे जाऊन समाजात इतरही बाबतींमध्ये राजकारण चाललेली असतात. गटातटांची राजकारणं, आहे रे नाही रे यांच्यामधली राजकारणं, अशा वेगवेगळ्या समाजातल्या ज्या शक्तिस्थानं आहेत, राजकीय शक्तिस्थानं हा एक भाग झाला, पण त्याशिवाय समाजात इतरही शक्तिस्थानं असतात आणि त्यांच्यामध्येही आपापसात काही रस्सीखेच चाललेली असते. आणि हे आपल्याला दिसतं सुद्धा बरं का. म्हणजे शासनाची एखादी योजना आली, समजा हँडपंपची योजना आली. पहिला हँडपंप कुठे लागतो तर साधारणपणे सधन लोकसंख्या जिथे असेल अशा ठिकाणी तो लागतो, किंवा तथाकथित उच्च जातीची लोक ज्या भागात राहतात त्या भागात राहतो, असं अनेक वेळा आपल्याला दिसून येतं. जे गाव शिवेच्या बाहेर राहतात, गावाच्या पासून दूर राहतात, अशांपर्यंत पटकन आपोआप आपसूक हँडपंपची योजना जाईल असं होत नाही. दुसरं उदाहरण घेऊ, सिंचनाचं. आपल्याला माहिती आहे कालव्याद्वारे सिंचन होतं. कालव्याचे 3 भाग पडतात, हेड, मिडिल, टेल. आता इथे हेड आणि मिडिलवाले आहेरे असतात, टेलवाले नाहीरे असतात. जेव्हा कालव्याच्या पाण्याची रोटेशन्स येतात तेव्हा अनेक वेळा अशा तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात की हेड मिडिलवाल्यांनी पाणी संपवलं, टेलला पाणी मिळालं नाही आणि म्हणून रागावून टेलवाल्यांनी शेतचाऱ्या बुजवून टाकल्या. तर समाजामधली ही जी विभागणी असते आणि त्या विभागणीमध्ये जी परस्पर रस्सीखेच चालते, हाही एक राजकारणाचाच प्रकार आहे. तिथे पक्ष नसतात, तिथे राजकीय नेते नसतात, तिथे वेगळीच शक्ती स्थानं काम करत असतात. तर गावातल्या या राजकारणाचंही भान सामाजिक कार्यकर्त्याला यायला पाहिजे. बियाणे वाटपाचा कार्यक्रम असेल, इतर कुठले कार्यक्रम असतील, साधारण ज्यांचा सरकारी यंत्रणेकडे हस्तक्षेप चांगला आहे, ऍक्सेस चांगला आहे, अशी मंडळी या योजनांचे लाभ उठवताना आपल्याला दिसतात. मग म्हणजे हे सगळं खरं म्हटलं तर माझं एक मत असं आहे की हे सगळं इतकं झालं की फंडिंग एजन्सीज ज्या आहेत त्यांना इन्क्लुझिव्हनेस असा एक शब्द वेगळा कॉइन करावा लागला आणि तो प्रत्येक योजनेला जोडावा लागला. कारण सगळीकडेच हे घडत होतं. फार पूर्वी ठाण्यामध्ये काम करत होतो तेव्हा श्रीयुत काळूराम दोधडे नावाचे एक कम्युनिस्ट कार्यकर्ते होते आणि त्यांनी एक फार सुंदर त्यांच्या भाषेत मला वर्गविग्रह समजावून सांगितलेला होता. ते असं म्हणाले की आमचे आदिवासी मंडळी, ते स्वतः आदिवासी होते, आमचे आदिवासी मंडळी वाळू काढण्याचं काम करतात नदीतून. मग आम्ही सगळ्यांनी आदिवासींना सशक्त करायचं, या कामातनं त्यांना जास्त फायदा मिळेल असं बघायचं म्हणून त्यांच्या सहकारी सोसायट्या स्थापन केल्या वाळू उपशाच्या. आता हे आम्ही केल्यानंतर तिथले जे नॉन आदिवासी होते त्यांनी धरणाचा प्रस्ताव पास करून घेतला आणि आमच्या गावाच्या वरच्या दिशेला धरण बांधायचं त्यांनी ठरवलं. यामुळे झालं काय तर वाळू वरती रोखली गेली आणि आम्ही पुन्हा आमच्या या ज्या काही सगळ्या सहकारी सोसायट्या वगैरे स्थापन केल्या होत्या त्यांच्या तोंडचा घास पळवला गेला. हे एक उदाहरण, हे त्यांचं परसेप्शन त्यांनी सांगितलेलं होतं. पण हे समाजात घडत असतं आणि याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला समाजात काम करता येत नाही. मंडळी, या सगळ्याचं भान ठेवायचं, याच्या पलीकडे जाऊन इन्क्लुझिव्हली आपल्याला काम करता आलं पाहिजे हे पाहायचं, ही सामाजिक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि एकच फक्त विचारायचं होतं, मागच्या भागात तुम्ही हिंसेबद्दल काहीतरी बोलला होता. हा, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की या राजकीय विरोधाचा भाग म्हणून मोर्चे काढणं, आंदोलनं करणं हे रास्त त्या चौकटीत बसणार आहे. आणि होतं असं
की या मोर्चांमध्ये आंदोलनांमध्ये भडकलेली माथी असतात, पित्त खवळलेलं असतं, भावनिकता जास्त असते. चुकून कधी त्यातनं हिंसेचा उद्भव होऊ शकतो. हिंसेला पाठिंबा कुणाचाही नसतो, हिंसा करावी असं कोणीही सांगत नाही. पण या सगळ्या तापलेल्या वातावरणामध्ये कधी कधी चुकून हिंसा जर घडलीच तर ती हिंसा ताब्यात आणण्याचं एक व्यवस्था ही तत्क्षणी तयार असली पाहिजे, असं मला सांगायचा उद्देश होता. हिंसेचा पाठपुरावा कोणीही करत नाही, हिंसेला प्रोत्साहन कोणीही देत नाही. परंतु चुकून जर अपवाद आणि हिंसेचा कुठे प्रकार उद्भवलाच तर तो कंट्रोल करण्याची, तत्काळ कंट्रोल करण्याची आपल्याकडे व्यवस्था असली पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.